सो हे गाईज, गुड मॉर्निंग. खूप दिवसातून म्हणजे मला वाटतं मला आठवण पण नाही मी ब्लॉगर आहे का, मी ब्लॉगिंग करतो का. पण आज खूप दिवसातून ब्लॉग बनवतो आहे आणि आज माझं बड्डे आहे. आणि जर आपण बोललो जाऊ महडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ, महडला जाऊ, त्यासाठी निघलो आहे सकाळी मस्त 7:30च्या टायमाला. आणि एक मुलगा येतो आहे पण तो का आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार नाही, पण ब्लॉग आपला हँडल तोच करेल. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि तुम्ही पण दर्शन घ्या. बघू आजचा दिवस कसा जातो आहे, माझ्यासाठी किती स्पेशल आहे काय ते मला तर नाही माहिती. चला आपण भेटू. चालू घे. सो गाईज, फायनली टाकीदेवी आईच्या देवलान दर्शन म्हणजे एंट्री तर झाले. असं दर्शन घेऊन आईचे देवलाचं आणि मग डायरेक्ट जाऊ महडला. तर बघा कोण नाही नाही पाया पडायला झालं महडला. चला. हा, तर आईची व्हिडिओ घेतली, आई जाम खुश झाली. गाईज, आपल्याला जायचं होतं महडला, पण आपली फ्लाईट थोडीशी लेट असल्या कारणाने आपण आता डायरेक्ट एअरपोर्टवरती आलो आहे. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा आपली फ्लाईट आहे. आता आपण जाऊ, तिच्यामध्ये बसू. आपलं सगळी चेकिंग झाले, चेकिंग वगैरे झाली. आता डायरेक्ट फ्लाईटमध्ये बसू आपण. बाई नाद करायचा बड्डेच्या दिवशी डायरेक्ट नाद. हे बघा ही आपली फ्लाईट आहे. कसा काम आहे. तर पहिले फोटो वाढवायचे आपण आणि मग डायरेक्ट दर्शनाला जाऊ. हे बघा कसला बाईक, पहिल्यांदा असा जवळशी विमान बघतोय. भले तो डमी असेल पण मी जवळशी बघते. आतमध्ये जाऊन देऊ शकतात का. सो हा शपथ बेकारच रे, पहिल्यांदा एवढं जवळशी बघतोय मी. खरा आहे. चला आपण आता पहिले शूट करू. आणि फर्स्ट टाइम मी जवळशी बघितलं मी. खराच आहे पण मॉडिफाय केलेला आहे. चला. बड्डेच्या दिवशी एक चांगला काम करायचा प्रयत्न झाला आहे. हायवेमध्ये अशी मोठी दगड भरले, त्याच्यामुळे कोणाचा पण अपघात होऊ शकतो. तर ही बघा दाखवतो बघा. ही दगड आहे आणि ही दगड आम्ही काढलेली आहे. चांगला सो गाईज, फायनली देवबाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही म्हणून आपण काय फुटेज घेतली नाही. चला डायरेक्ट जाऊ आपण आता घरी. सो गाईज, फायनली महडला गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि आपण आता चाललो डायरेक्ट घरी. म्हणजे सीन असं झालं ना का डायरेक्ट आपण घाटामधनं परत आलो आहे. एकविराईच्या दर्शनाला पण जायचा प्लॅन झाला. मी बोललो आपण आवरे जवळ लावतो जाऊ, एकविराईच्या दर्शनाला पण जाऊ. विषय असं झाला का आम्ही हेल्मेट नव्हती नेली. पोलिसांच्या भीतीने डायरेक्ट
घाटातून परत खाली अर्ध्या रस्त्यातून. जाऊ दे, काय विषय नाही. तर गणपती बाप्पाचं दर्शन एकदम मस्त झालेलं आहे आणि आता डायरेक्ट आपण जाऊ घरी. बाय बाय. बघा इथं मग अशी इथं जे फोटो काढले ना बघू शकतो इथे बघा. त्या काकांनी आम्हाला फोटो डिलीट करायला लावलं. फोटो डिलीट करायला लावलं मग त्या काकांना काय माहिती, ते बोलतात की इथे परवानगी नाही असं तसं. ते बरंच काय बोललं. ते बोललं तर फोटो काढले तर राहू दे. ते बोलतात काय करायला लागतील. मग आम्ही काय फोटो डिलीट केले. पण त्या काकांना एवढं माहिती नव्हतं की डिलीट केलेले फोटो रिसेंटली डिलीटमध्ये असतात. तर सॉरी काका, जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर आम्ही तुम्हाला फसवलं आहे. आम्ही रिसेंटली डिलीटमधनं फोटो परत रिकवर केले आणि परत घेतले. काय काका, तुम्ही आम्हाला फोटो डिलीट करायला लावले. चला भेटू आपण. आपलं दर्शन झालं आता आणि असं वाटतं की डायरेक्ट ब्लॉग एंड करावा. पण बघू घरचं काय विषय असेल तसं आपण दाखवू. आणि हा बर्थडे स्पेशल ब्लॉग होता खूप दिवसानंतर. सो आता डायरेक्ट आपण शंकराच्या मंदिरात आलो आहे. चला डायरेक्ट दर्शन घेऊ जाऊन. तो फायनली आपला इथे पण दर्शन झालेलं आहे. आता जाऊ डायरेक्ट घरी. छान बेकार ऊन लागतं आहे. आता डायरेक्ट घरी जाऊ आणि बघू घरी जर काय टॉपिक चांगला असेल तर तुम्हाला ब्लॉग दाखवीन. पण हा खूप दिवसानंतरचा ब्लॉग होता आणि भेटू आता आपण. कंटिन्यू राहा. सो गाईज फायनली घरी आलो ना. हे बघा आमचा दोस्ता भाई. मला बर्थडे गिफ्ट का आणलाय? काय आणलाय सांग? दाखव ना बर्थडे गिफ्ट माझा. आला दाखव ना. इकडे इकडे तो दे मला गपट. अजून अजून बोल. जोरान बोल. रोज घरी बोलतो असा. घरी बोलतो. सो गाईज घरी आलो आणि बघू शकता आमचा हा डॉन आहे. पूर्वी आता मामांची नाही तर ती असते ब्लॉगमधून बघितलं खूप वेळेला. पण आता हा बघा हा आहे. Happy birthday to you. Happy birthday dear Pankaj. Happy birthday to you. Ha? Birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Pankaj. Happy birthday to you. लाल लाल कलरची